नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर प्रतिभा ताहराबादकर यांनी शब्दबद्ध केलेली आणि सुनील इनामदार यांनी संग्रहित केलेली ही कथा. श्रोते हो, संवेदनशील व्यक्ती नक्कीच खूप चांगले मोठे बदल घडवून आणू शकते, त्याचंच उदाहरण या कथेमध्ये देण्यात आलंय. ऐकूया. भर उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य आग ओकत होता. लोकांचे चेहरे गरमीनं कोमेजले होते. मनोज साहेबांची आलिशान कार वेगानं रस्ता कापत होती. ड्रायव्हर शेजारी बसून मनोज साहेब आपल्या लॅपटॉपवर आकडेमोड करण्यात मग्न होते. गाडीतला एसीचा सुखद गारवा आणि मंद सुरातल्या संगीताच्या साथीनं मनोज आपल्या कंपनीच्या उत्पन्नात भर कशी पडेल या विचारात बुडले होते. सिग्नलजवळ गाडी थांबली. त्यांच्या खिडकीवर कोणीतरी टकटक केली आणि त्यांची तंद्री भंगली. एक जेमतेम 5-6 वर्षाची मुलगी हातातल्या निशिगंधाचा गुच्छ मनोज साहेबांना दाखवत होती. तिच्या डोळ्यातली आर्जव पाहून मनोज साहेबांना राहवलं नाही. त्यांनी खिडकी उघडली. काका, माझी फुलं घ्या ना, ताजी आहेत. वास पण मस्त आहे. मनोज साहेब किंचित हसले. त्यांनी विचारलं, किती रुपयांना देशील ही फुलं? सगळी घेणार तुम्ही? मुलीच्या स्वरातली निरागसता मनोज साहेबांना भावली. हो, सगळी फुलं देऊन टाक. 100 रुपयाची आहेत. चालेल, दे सगळी फुलं. त्या छोट्या मुलीनं सगळी फुलं मनोज साहेबांना देऊन टाकली. मनोज साहेब पैशासाठी खिसे चाचपू लागले. हल्ली कॅशलेसची सुविधा असल्यानं ते जास्त पैसे स्वतःजवळ ठेवत नसत. काका, लवकर पैसे द्या ना, पाय खूप भाजतायत, ती मुलगी कळवळून म्हणाली. मनोज साहेब चमकले. त्यांनी हाताला लागलेली 500ची नोट तिच्या पुढे केली. तेवढ्याच सिग्नल बदलला आणि ड्रायव्हरनं गाडी सुरू केली. माझ्याकडे द्यायला सुट्टे पैसे नाहीत. उद्या तुम्ही याच वेळी इथे आलात ना की सुट्टे पैसे देईन, ती छोटी मुलगी गाडीबरोबर धावत ओरडली. मला पैसे देऊ नकोस, तुझ्याकडेच राहू दे, मनोज साहेब खिडकीतून डोकावून तिला म्हणाले. त्यावर ती मुलगी गोंधळून त्यांच्या जाणाऱ्या गाडीकडे बघत राहिली. माझे पाय भाजतायत. त्या छोट्या निरागस मुलीचा केविलवाणा चेहरा मनोज साहेबांच्या मनात घर करून राहिला. मनोज साहेब पादत्राण या ब्रँडेड कंपनीचे मालक होते. त्यांचे बूट, पेन्सिल हिल्स, स्टिलेटोज वगैरे उत्पादनांची उच्चभ्रू वर्गात क्रेज होती. पादत्राण ब्रँडचे शूज वापरतो अशी ही उच्चभ्रू मंडळी अभिमानानं मिरवीत असत. आता आणखी एक नवीन प्रकारचं पादत्राण उत्पादन येऊ घातलं होतं आणि त्याच्या निर्मितीसाठी कंपनीची सारी यंत्रणा कार्यान्वित झाली होती. मनोज साहेब ऑफिसमध्ये शिरले. कर्मचाऱ्यांनी केलेल्या अभिवादनाकडे त्यांचं लक्ष नव्हतं. आल्या आल्या त्यांनी रिषभला बोलावणं पाठवलं. गुड मॉर्निंग सर, रिषभनं अभिवादन केलं. आत्ताच स्वारोस्कीच्या मिस्टर रॉबर्टचा फोन आला होता. तुमची अपॉइंटमेंट मागत होता. मनोज साहेबांचं रिषभच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. रिषभ, हा प्रोजेक्ट तुर्तास बाजूला ठेवूया. मला आता असं उत्पादन करायचं आहे ना की जे गरीबातला गरीबही खरेदी करू शकेल. रिषभ थक्क होऊन मनोज साहेबांकडे बघू लागला. साहेबांना झालंय तरी काय? हो, आपल्या ब्रँडचं वैशिष्ट्यच आहे की फक्त क्रीम ऑफ द सोसायटीच ते खरेदी करू शकेल. मग अचानक आज हे गरिबांसाठी वगैरे? मनोज साहेबांचं रिषभकडे लक्षच नव्हतं. काका, पाय भाजतायत हो, असं केविलवाणं म्हणणारी मुलगी त्यांच्या डोळ्यासमोरून हलतच नव्हती. कंपनीतली सारी यंत्रणा कामाला लागली आणि फक्त 8 दिवसात गरिबांना परवडणारी, टिकाऊ तसंच कुठल्याही सीझनला चालतील अशी पादत्राणं तयार झाली. मनोज साहेबांनी एका NGOशी संपर्क साधला आणि एका रविवारी ते त्या सिग्नलपाशी आले, जिथे ती छोटी मुलगी त्यांना भेटली होती. जिथे तिथे बॅनर्स लागले होते. पादत्राणचा एकच नारा, अनवाणी पायांना आमचा सहारा. सिग्नलपाशी उभं राहून फुलं, फुगे, पिशव्या विकणाऱ्या साऱ्यांना रांगेत उभं करून पादत्राण कंपनीची पादत्राणं वितरित केली जात होती. आणि अतीव समाधानानं मनोज साहेब ते दृश्य पाहत होते. आज पादत्राण ब्रँड समाजाच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचलाय केवळ एका अनवाणी छोट्या मुलीमुळे. श्रोते हो, मी म्हटलं ना, संवेदनशीलता ही खूप मोठे बदल घडवून आणू शकते. संवेदनशीलता खरं तर हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असायला हवा असणारा गुण. जर तो प्रत्येक व्यक्तीमध्ये असेल
तर नक्कीच संपूर्ण समाजात विधायक बदल घडून येतील. आणि समाज सुदृढ असेल तर त्याचबरोबर देशही सुदृढ आणि बळकट होईल यात शंकाच नाही. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.